काय तर काम करते, थोडे बायकांसारखे काम तरी करायचे. सुपी 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 हाय सुपी, हाउ आर यू? फाइन. तुला तेव्हाही इंग्लिश येत नव्हतं आणि आत्ताही येत नाही. तू मराठीतच बोल. अरे वा, काय स्टाईल आहे. बरं, मराठी तर मराठी. नमस्कार सुपी, कशी आहेस? मजेत? ए, सुप्पी म्हणायचं काम नाही, सुप्रिया म्हण. कोणी सुप्रिया म्हटलं तर तू तरी ओळून पाहणारच का? सुपी म्हणायचं नाही. मला खूप काम आहेत, वायफळ बडबड नकोय. अरे तुला काय म्हणायचंय? मी रिकामटेकडे आहे का? अरे तू समजते कोण स्वतःला? गजा, मला तुझ्याशी भांडायला वेळही नाहीये आणि इच्छाही नाहीये. तू बाजूला हो रे. अरे आणि तुला काय वाटतं मी का वेळ काढून आलोय का तुझ्याशी भांडण करायला? तुझ्याशी भांडण करण्याशिवाय काही कामधंदे नाही आहेत मला. नाही नाही, सांग ना मला, तुला काय कामधंदे असतात रे? बापाच्या पैशावर गावातल्या मुलींना पटवायचं, ह्याच्याशिवाय तुला ना काम ना धंदा. पापाचं नाव काढायचं कारण नाही. आणि तुला काय करायचंय, मी काय करतो काय नाही तर? दोन पैशाची लायकी नाही, बोलते केवढी चुरू चुरू. काय म्हणालास रे? काय म्हणालास? काय म्हणालो आठवतं का? 5वीत असताना कशी भिकाऱ्यासारख्या माझ्या सायकलवर फेऱ्या मारत होतीस. आणि त्याच वर्षी तू माझा कंपास ढापला होतास. 1 मिनिट, कंपास ढापला नव्हता, फक्त कर्कटक ढापला होता. चोरी ती चोरीच. चोरी ती चोरी म्हणजे काय? देतो ना आता तुला 10 कर्कटक घेऊन देतो. नाही नाही, देच. म्हणजे तीच कर्कटक तुझ्या पोटात खूप असते. खूपच बरं, खूपच. तू काय समजते काय स्वतःला? तुझ्यापेक्षा खूप हुशार. कारण 4थी ते 9वी तू माझ्या मागच्या बेंचवर बसून माझा पेपर कॉपी करायचास. मग तेव्हा काही बोलली नाही, आता कशाला बोलतेस? 10वी नापास झालात ना आपण. मग झालो सीन. तू काय माझ्याहून 2 पुस्तकं जास्त शिकलीस, 2 पुस्तकं जास्त वाचली तर काय स्वतःला जास्त हुशार समजते का? जास्त शहाणपणा करू नकोस हा. करीन छानपणा. तू काय करणार आहेस? मी अरे बाई की काय अरे कशा बाया येतात गजा तुझ्या नशिबात. अरे काही खरं नाही आता. मला कुठलं काम करायला आलो होतो ते राहिलंच बाजूला आणि भलतच काहीतरी पाठीशी लागलं. तर दादाला काय सांगायचं? नाही तर काय नाही, काही करून हिला दादाचं काम करायला तयार करावंच लागणार. आणि ते काम करून झालं ना की मग दाखवतो हिला. मग तात्यांना सांगतो आणि हिचा उरलेला 1 एकराचा जमिनीचा तुकडा पण काढून घेतो. मग कळेल हिला काय असतं ते. अरे मला मारते आता काय. जा हिच्या माग. सुपे सुपे, अगं ऐक मी काय म्हणतोय. सुपे. हॅलो, ओजस बोलतोय. अरे हा हो, पहिल्यापासून परत एक. हॅलो, ओजस बोलतोय. मी नारायणीची मैत्रीण बोलतेय. काय ना? मी नारायणीची मैत्रीण बोलतेय, शारदा. हा मग बोला ना पटकन. नारायणी अडचणीत आहे. तुम्हाला याला जमेल का इथे तुझ गावात? तुमचं नाव काय म्हणलात? शारदा. पण नारायणीच्या तोंडून हे नाव कधीच ऐकलं नाहीये मी. आमची आत्ताच मैत्री झाली ना. बोल ना पुढे. आता मी काय बोलणार, तुम्हीच बोला. पण तू बोलल्याशिवाय मी कसं काय बोलू शकणार पुढे?
अगं तुझं काम आहे ना माझ्याकडे, माझं काम नाही आहे तुझ्याकडे. त्यामुळे जे काही बोलायचं ते पटकन बोला. मला कंटाळा आला की मी फोन ठेवणार. हा असं कसं कंटाळा येतो? असं नसतं म्हणणार, असं नाही करायचं. अगं आनंदे, असं मी नाही, तू झिपऱ्या बोलू शकतो ना. आनंदी आनंदी तू राहू दे, तुला तुला नाही जमणार आहे. का नाही जमणार? तुला माहितीये वीर, मी पंढऱ्याबरोबर 4-5 वेळा तालीम केली आहे. मी शारदा बोलते, जमत नाही 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 तसं नाही. म्हणजे या असल्या कामांसाठी ना एक वेगळा स्मार्टनेस लागतो. आणि काय थोडी जरी चूक झाली ना तर आपल्याला खूप महागात पडेल. मी गजाला सांगितलं ना, तो दुसरी मुलगी शोधणार आहे. हा आनंदी आनंदी अगं रागू नकोस. बघ आपल्याकडे वेळ खूप कमी आहे म्हणून म्हणतोय मी. तू ठरवलं असेल तर मी काय बोलणार मी, पण मी हा फोन करू शकते, मीच नीट करू शकते. पण तुझा माझ्यावर विश्वासच नाहीये. शेवटी शेवटी तू म्हणशील ते. हे बघ आनंदी, अगं प्रश्न विश्वासाचा नाहीये. मुळात ना तुझं टेम्परामेंटच नाही असं फसवा फसवीचे कॉल करण्याचं. म्हणून मला थोडी भीती वाटते. पण वीर, मी माझ्या राजासाठी काहीही करायला तयार आहे. तू माझ्यावर विश्वास ठेव ना. हे बाई, या सगळ्यात एका दुसऱ्या मुलीला घ्यायचं म्हणजे आपण सगळं जुळून आणलेलं ना, हे फुटूही शकतं. ऐक ना, मला एक संधी दे. मला नाही ना जमलं की तू जे काही म्हणशील ते मी मान्य करेन. आनंदी अगं, ती नारायणी ना हिटलर आहे, हिटलर. त्याहीपेक्षा ती संशयी आहे वीर. तिला तुझा संशय येतोय. मला कळतंय आनंदी, पण हे बघ आता मला नारायणी बरोबर देवळात जायचंय. दुपारी ती जेवल्यानंतर झोपते ना, तेव्हा आपण फोन करू. हा सुपे अगं ऐक, मला काय म्हणायचं. सुपे, अरे बापरे, काय चालवलंस काय का तू? सुपे सुपे हे बघ ऐक. अरे देवा, अगं ते तुझं सामान तरी घेऊन जा. हा, रात्रीची चूल कशी पेटेल तुमची? अरे 2 पैशाची लायकी नाही तुमची, मास्क कसला करता रे? ही अवस्था पण तुमच्या बापाच्या कृपेनेच झालीये. हे बापाला मध्ये आणायचं कारण नाही, कळलं का? हात सोड. अगं माझं ऐक. हात सोड. मी तसली मुलगी नाहीये. मला माहिती आहे तू तसली मुलगी नाहीये, म्हणून तर मी तुझ्याकडे आलोय ना. अगं फार फार महत्वाचं काम आहे माझं तुझ्याकडे. हे बघ, फार वेळ लागणार नाही, पैसे पण द्यायला तयार आहे. एका 1000 रुपये घे. अरे बापरे, अरे बापरे, बाई आहे की पहलवान. तुझी काय लायकी आहे ना ते अख्ख्या गावाला माहितीये. हो, माझ्या नादाला लागायचं काम नाही. मी सुपी आहे, सुपी. सुप्रिया माने. हो का? गोठ्यातल्या वाण जनावराला पण ना एका बुक्कीत वाटणीवर आणते. जीव घे ना तुझा. सुप्रिया माने काम दादाचं आहे. काय काय म्हणालास? वीर दादा माझा भाऊ, त्याचं काम आहे. अरे मग आधी नाही का सांगायचं? एक थोबाडीत वाचली असती. अरे वा, तू बोलायच्या आधी हात चालवते तर मग मी काय करणार? असू दे असू दे, आधीच्या चुकांची परतफेड समज. अहो मी काय म्हणत होते, हॅलो तात्या, मला मिळालेल्या पॉवर ऑफ अटॉर्नीचा आता मी पुरेपूर फायदा घेणार आहे. गोरख आणि नागनाथ यांचा हिस्सा त्यांना देऊन टाकणार आहे आणि मग यांच्या हिश्श्याची प्रॉपर्टी सगळे 62.5% मी नारायणीच्या नावावर करणार आहे. कळलं? हे करण्यापासून आता मला कुणीही थांबवू शकत नाही. काय पण का एवढी हुशार बाई तू?
तुला नाग्याचा बंदोबस्त करता येत नाही काय कारण नसताना त्यानं मला अडकवलं मच्छिंद्रचा जीव घ्यायला निघाला होता तो आता तुमच्या घरात येटोळ घालून बसलाय हे आला ते घराबाहेर काढ म्हणजे अख्खा चक्का वाडा नारायणीचा आणि माझ्या नातवाचा. अरे हो, पण तो गोरख बसलाय ना माझ्या राशीला. एक मिनिट तात्या, हे बघ, आता आपला शत्रू एक आणि मित्रही एक. आपल्या दोघांनाही महत्वाचा असा माझा नातू आता तुझ्या वाड्यात लहानाचा मोठा होणार आहे. तेव्हा अशा वेळी आनंदी नावाची ती ब्याद तुझ्या वाड्यात राहिली नाही तर बरं होईल, नाही का? म्हणजे ती सतत वीरच्या नजरेसमोर नकोय आपल्याला. आपण दोघं एक काम करूया, मी नागनाथला घराबाहेर काढते आणि तू आनंदीला घराबाहेर काढ. आणि माझी इदवा पत्नी आणि तू माझ्या नातवाचं बारसं करा आणि दिवंगत तात्यासाहेब देशमुखाचं नाव दे बाळाला. अरे काय बोलतोस तू? शुद्धीवर आहेस का? खरं तेच सांगतोय अक्का. आता त्या आनंदीला घराबाहेर काढल्यानंतर तो गोरख माझा मुडदा पाडल तेव्हा तू आधी त्या गोरखला नरम कर. मी एका झटक्यात आनंदीला बाहेर काढतो. तात्या, मी तुला नंतर फोन करते. काय म्हणत होते अक्का? अक्का आनंदीला घराबाहेर काढा म्हणतो ती. त्या म्हणतात ते बी बरोबरच आहे. आता गजा लग्नाला आलाय तर नी ताटी पोर घरात ठेवणं बरोबर नाही. काय म्हणून घराबाहेर काढायचं तिला? तुम्ही म्हणता ते बी खरंच आहे. त्या पाठवून फार्म हाऊसवर झालं. हायला मिशेस, म्हणजे तुम्ही अगदी योग्य येळी बरोबर बोललात. आयडिया चांगली आहे. नाहीतरी फार्म हाऊसची देखरेख करायला कोणतरी पाहिजे होतं. सासूबाई, बरं मी वीरला घेऊन देवळात चाललीये. म्हणजे कसं तिथेच मला त्याच्याशी मोकळेपणाने बोलता येईल आणि मग तिथे गेल्यावर मी त्याच्या आणि आनंदीच्या डिवोर्स बद्दल बोलते. हा हा आलीच मी. हा, सावकाश जा. हो. करंटी पोरगी करंट नशीब जन्माला घेऊन आली. सगळं मिळालं होतं, हातचं गेलं सगळं. हिला काय उपयोग आहे त्या आनंदीचा? त्या घराबाहेर काढून तिला आणि तिला म्हणावं डायव्हर्स घेऊन टाक तिच्यापासून, आपण सुखात राहू. कधी इथं कधी शेलार वाड्यावर. तर त्यांचं बोलणं होईल तेव्हा होईल. आपण आनंदीला सांगूनच टाकूया की तू जा राहायला फार्म हाऊसवर. उगीच आपल्या घरात अडचण नको. ते कामाचे पैसे तर घेऊन जा. गजा, ह्यात काय काळं बेरं तर नाहीये ना? दादाचं नाव सांगून जर का तुम्हाला फसवलंस ना तर माझ्यापेक्षा वाईट कोणीच नाही, लक्षात ठेव. पिंजरा पिंजरा रे पिंजरा पिंजरा रे. वीर दादांचं काम करायला मी एका पायावर तयार आहे, पण गजा माझा तुझ्यावर अजिबात विश्वास नाहीये आणि तुझ्या सांगण्यावर तर नाहीच नाही. मग वीर दादाला सांगायला सांगतो, मग तरी ठीक आहे. वीर दादांना सांग मी काम करायला तयार आहे. ए अगं ऐक 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 काम कर. ते कामाचे पैसे तर घेऊन जा. गजा, ह्यात काय काळं बेरं तर नाहीये ना? दादाचं नाव सांगून जर का तुम्हाला फसवलंस ना तर माझ्यापेक्षा वाईट कोणीच नाही, लक्षात ठेव. तुला फसवण्यासाठी तू काय स्वतःला अप्सरा समजतेस का? आतमध्ये आरसा असेल ना तुझ्या घरात, आरशात जाऊन बघ, म्हणजे कळेल तुला तू कशी दिसतेस ते. तुझ्या लाईन मारणार तर सोडच, तुझ्या सावलीला उभा नाही राहणार मी. 56 पोरी मारतात आपल्यावर आणि 56 पोरी विकत घेऊ शकतो, कळलं का? तर दादा म्हणाला की आपल्याला हुशार मुलीची गरज आहे म्हणून तुझ्याकडे आलो. 56 मुली विकत घेण्यापेक्षा ना जरा 4 पैशाची अक्कल कुठे विकत मिळते का ना ते बघा. दादा एवढा सज्जन आहे आणि हा त्याच्या पाठीवर पाय ठेवून घुबड कुठून आलाय काय माहिती. मला घुबड बोलली? मला घुबड बोलली? ही म्हैस काम. अगं ऐक 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 हे बघ हे बघ, आमची गरज आहे म्हणून आलोय मी तुझ्याकडं. दादाचं काम आहे ते एकदाच ते काम कर, नंतर वाटलं तर तोंडी दाखवू नको.
वीर दादा मला त्याची पुस्तकं द्यायचा, त्याच्या कोऱ्या वह्या द्यायचा, आणि हे उपकार मी विसरलेले नाहीये. मला हे पैसे नकोयत. अगं पण पैसे का नको? पैसे घे ना, पैसे घे. हे बघ, नाहीतरी तू त्याने दिलेल्या वह्या पुस्तकं वापरायचीच ना, मग हे पण त्यानेच दिलेले पैसे आहे. हा, त्याला कळलं की तुझ्या बाबांची तब्येत ठीक नाहीये म्हणून त्याने हे पैसे दिले. तो म्हणाला आपलंही काम होऊन जाईल आणि तुझी नड भागेल. मी म्हणालो की कशाला पैसे द्यायची गरज आहे, आपण ऑलरेडी तिच्यावर बरेच उपकार केले. नाही म्हणाला. वीर दादाने दिलेत म्हणून घेते. तुझ्या पैशांवर थुंकणारही नाही मी. हो, थँक्यू. आणि हो, ते टेंगुळाला त्याला बर्फ लावून घे. स्वतःच मारते आणि स्वतःच बर्फ लावायला सांगते. का बाई आहे की काय? जाऊ दे, आपलं काम करायला तयार झाली ना, ओके. आपल्या बाळाचा जन्म होण्याआधी तुला आनंदीशी डिवोर्स घ्यावाच लागणार. आणि असं माझंच नाही रे, तर सगळ्यांचंच म्हणणं आहे. पिंजरा पिंजरा रे पिंजरा पिंजरा रे. वीर, तू हात का जोडत नाहीयेस? अरे आपण जोडीने आपल्या बाळासाठी देवाकडे प्रार्थना करायला आलोय ना. नाही नको, तू जोड हात, मी थांबतो बाजूला. वीर, अरे असं काय करतोयस? हे बघ नारायणी, मी नास्तिक आहे, माझा देवावर वगैरे विश्वास नाही, त्यामुळे प्लीज मला फोर्स करू नकोस. तू कर ना, नमस्कार करून घे. हा, मला माफ कर देवा, पण हिच्या बरोबर मी जोडीनं तुला नमस्कार करणारच नाही. हे सगळं निस्तरलं ना की आनंदी बरोबर जोडीनं येऊन तुझे आभार मानेन. आता सगळं गळ्याशी आलंय. प्लीज देवा, मदत कर आणि मला माझ्या आनंदी बरोबर सुखानं संसार करू दे, प्लीज. वीर, तू आता हात जोडले होतेस? छे, भास झाला असेल तुला. तू पण ना वीर. चल. बस. वीर, आता मी जे काही सांगते ते शांतपणे ऐक. हे बघ, हा विषय मला शांतपणे बोलता यावा म्हणूनच मी तुला देवळात घेऊन आले. कोणता विषय? आपला संसार, आपलं बाळ, आपल्या आयुष्यात आता हेच महत्वाचं आहे वीर. आणि नुसतं बाळाला जन्म देऊन उपयोगाचं नाहीये रे, त्याला त्याचं नाव सुद्धा मिळायला पाहिजे ना. मग दे ना नारायणी, कितीतरी चांगली नाव आहेत. तात्यांकडे तर पुस्तक पण आहे नावांचं, त्याच्यातनं चांगलं नाव दे बाळाला. वीर, मी आपल्या बाळाबद्दल नाही म्हणत आहे, बाळाच्या वडिलांच्या नावाबद्दल बोलतेय. असं बघतोयस काय वीर? नाही नारा, मला पण असंच वाटतंय की त्याला त्याच्या ऑफिशियल वडिलांचं नाव मिळावं. आय एम सॉरी वीर, मी इथून मागे खूप चुका केल्या, तुझ्याशी खूप वाईट वागले, पण आय प्रॉमिस यू, यापुढे माझ्याकडून तुला कधीच त्रास नाही होणार. आनंद होतोय मला तुझं हे बोलणं ऐकून. पण हे असं किती दिवस राहणार वीर? माझा आणि तुझा डिवोर्स झालाय आणि तुझं आणि आनंदीचं लग्न झालंय आणि ती काय लायकीची मुलगी आहे ना हे सगळ्या गावाला माहित आहे. सगळ्या गावातल्या माणसांना तिच्या आणि गजाच्या लफड्याबद्दल. असं रागाने का पाहतोयस वीर?
हे बघ नारायणी, तुला तुला तिची बदनामी करायची ना, कर ना. माझ्या भावाचं का नाव घेतेस? आय एम सॉरी वीर. अरे मला तसं म्हणायचं नव्हतं. हे बघ, आपल्या बाळाचा जन्म होण्याआधी तुला आनंदीशी डिवोर्स घ्यावाच लागणार. आणि असं माझंच नाही रे, तर सगळ्यांचंच म्हणणं आहे. त्यामुळे लवकरात लवकर आनंदीला डिवोर्स दे.